ठरलं तर मग या मालिकेच्या आजच्या 9 जानेवारीच्या एपिसोडमध्ये आपण पाहू की अर्जुन आणि चैतन्य कुसुमताईंच्या घरी आलेले असतात, परंतु त्यांच्या घराला कुलूप असतं. हे पाहून अर्जुन हा खूप घाबरतो, खूप निराश होतो. सायली कुठे गेली असेल, मी तिला कोठे शोधू, मला तिच्याशी बोलायचंय, तिचा आवाज ऐकायचा आहे, असं तो म्हणू लागतो. चैतन्य अर्जुनला समजावून सांगतो, तू खूप मोठी चूक केलीये, आता तुला ते भोगावंच लागणार, तू थोडा संयम धर, लवकरच सायलीची ने आपली भेट होईल. हे दोघे तेथून जाऊ लागतात. तेवढ्यात कुसुमताई आणि सायली घरी परत येतात. सायलीला पाहून अर्जुनला खूप आनंद होतो, परंतु अर्जुनला पाहून सायली तोंड फिरून घेते. अर्जुनला वाईट वाटतं. तेव्हा अर्जुन हा सायलीला म्हणतो, चला मिसेस सायली, आपल्याला घरी जायचंय. परंतु सायली एक शब्दही बोलत नाही. तर कुसुमताई विचारतात, तू तुझ्या आईला विचारलंय का, त्यांना विचारून सायलीला घ्यायला आलास का, माझा हात दुखतोय, माझी काळजी घ्यायला सायली येथे आली आहे. तर अर्जुन म्हणतो, तुम्हाला काही काळजीची गरज नाहीये, त्यांना मी घरी घेऊन जायला आलोय. कुसुमताई खूप चिडते आणि म्हणते, तिला नाही यायचंय ना, आणि माहेरपण वगैरे काही असतं की नाही, ती काय तुझी खरी बायको नाहीये तिच्यावर हक्क दाखवायला. अर्जुन चिडून म्हणतो, हो ती माझी खरीच बायको आहे, आमच्या कॉन्ट्रॅक्टमध्ये लिहिलंय 1 वर्षाचं कॉन्ट्रॅक्ट झालंय. कुसुमताई चिडून म्हणते, काही कॉन्ट्रॅक्ट वगैरे झालेलं नाहीये, आणि कॉन्ट्रॅक्टमध्ये असं लिहिलंय का ती माहेरपणाला येऊ शकत नाही, तू तिच्यावर हक्क गाजू शकतो, ओरडू शकतो, मी तिला नाही पाठवणार. यावरूनच सायली ही गप्प बसते. तर कुसुमताई आणि अर्जुनमध्ये चांगलंच भांडण रंगतं. सायली विचार करते, यांना अजून त्यांच्या चुकीची जाणीव झालेली नाहीये. ती चैतन्याला मेसेज करते की तुम्ही अर्जुन सरांना इथून घेऊन जा आणि ते घरी जाऊन जेवण करतील, याकडे फक्त पहा. तेव्हा चैतन्य हा मेसेज वाचतो आणि अर्जुनला शांत करतो. तो अर्जुनला समजावून सांगतो, तू अजून आगीत तेल ओततोय, यामुळे सायली आणखीन चिडेल, तू चल घरी, असं म्हणून तो अर्जुनला घरी घेऊन जातो. कुसुमताई खूप चिडलेली असते आणि सायलीला म्हणते, तू मला इतकं बोलत होता आणि तू मूग घेऊन गप बसली होती का, तू काय बोलली नाहीस का. सायली म्हणते, मी काय बोलणार होते, जाऊ दे, चल घरामध्ये. इकडे रविराज हा आपल्या बेडरूममध्ये बसलेला असतो. तेवढ्यात तन्वी तेथे येते. रविराज म्हणतो, तू काही माझ्याशी बोलायला येत नाही. तन्वी म्हणते, मी अभ्यासात बिझी होते ना, तुम्ही काय विचार करत होता. रविराज सांगतो, मला त्या शिवानी जाधवला शोधायचंय, उद्याच्या उद्या मी त्या धुमाळ वस्तीत जाणार आणि त्या मुलीला शोधणार. हे ऐकून तन्वी खूपच घाबरते. लवकरात लवकर ही बातमी साक्षीला द्यायला हवी असा विचार करून ती आपल्या रूममध्ये येते आणि साक्षीला फोन लावते, परंतु साक्षी तिचा फोन उचलत नाही. त्यानंतर ती साक्षीला लवकरात लवकर मला फोन कर असा मेसेजही करते, पण साक्षी मेसेजही पाहत नाही. ही साक्षीमुळे मी एकतर जेलमध्ये जाणार किंवा मला हार्ट अटॅक येणार असा विचार तन्वी करते. इकडे अर्जुन घरी परत येतो. तेव्हा त्याला खूप आठवण येते सायलीची. सायली येथे नाहीये, मी सायलीला कसं ओरडलो होतो हे सगळं आठवून तो खूप इमोशनल होतो. तो लगेचच चैतन्याला फोन करतो आणि म्हणतो, उद्यापासून माझ्या सगळ्या मीटिंग तू अटेंड करायच्या, मी ऑफिसमध्ये येणार नाहीये, कारण मला एक खूप महत्त्वाच्या मिशनवर जायचंय, सायलीला घरी आणायचंय. हे ऐकून चैतन्य खूप खुश होतो. सायलीला घरी कसं आणायचं याचाच विचार अर्जुन करत असतो. तेवढ्यात आई तेथे येते आणि म्हणते की माझं तुझ्याकडे एक महत्त्वाचं काम आहे. अर्जुन म्हणतो, मला वेळ नाहीये, मला खूप महत्त्वाच्या केसवर काम करायचंय. तेव्हा आई म्हणते, ठीक आहे, तुला नसेल जमत तर मीच कुसुमताईंच्या घरी जाईल, मला सायलीचं रोजचं वापरायचं सामान द्यायचंय. हे ऐकून अर्जुनला खूप आनंद होतो आणि तो म्हणतो, तू कशाला जातेस, मी जाईल ना. आई म्हणते, तुला तर वेळ नाहीये ना. अर्जुन म्हणतो, बॅग द्यायला कितीचा वेळ लागणार आहे, मी जाईल, तू नको काळजी करू. हे ऐकून आई खूप खुश होते आणि यासाठी तयार होते. दुसऱ्या दिवशी सकाळी सायली ही कुसुमताईसाठी चहा बनवते आणि स्वतः कॉफी पिऊ लागते. तेव्हा कुसुमताई चिडून म्हणते, तू स्वतःसाठी कॉफी का बनवलीस, तुला तर कॉफी आवडत नाही ना, चहा आवडतो ना. सायली म्हणते, अर्जुन सरांना आवडते ना कॉफी, त्यामुळे मला सुद्धा सवय लागली आहे कॉफी प्यायची. तेव्हा कुसुमताई चिडून म्हणते, तुमचं कॉन्ट्रॅक्ट मॅरेज आहे, उगाचच त्या परक्या लोकांशी जीव लावू नको, त्यांच्या सवयी लावून घ्यायची काहीही गरज नाहीये. तेव्हा सायली म्हणते, एवढं टेन्शन घ्यायची काही गरज नाहीये, ही सवय लवकरच सुटेल. पुढील एपिसोडमध्ये आपण पाहू की अर्जुन हा सायलीची बॅग आणि फुलं घेऊन कुसुमताईंच्या घरी येईल. तेव्हा कुसुमताई त्याच्यावर खूप चिडतील आणि म्हणतील, तुला काही सायलीशी बोलायची आणि भेटायची गरज नाहीये, तू आत्ताच्या आत्ता इथून निघून जा, असं म्हणून ती चक्क अर्जुनच्या तोंडावर दरवाजा बंद करणार. त्यामुळे अर्जुन आणि सायली हे दोघेही खूप दुःखी होतील. मग आता या दोघांची भेट होईल का नाही हे तर पुढील काही दिवसांमध्ये कळेलच. परंतु तोपर्यंत ठरलं तर मग या मालिकेचे असेच नवीन नवीन अपडेट्स सर्वात आधी जाणून घेण्यासाठी
व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद. ठरलं तर